नमस्कार मित्रांनो, बळीराजा ब्लॉग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आणि आजचा विषय असा आहे मित्रांनो की लाडकी बहीण जी योजना सरकारने आणली होती, ती योजनेतून जवळपास 27 ते 28 लाख महिलेचे नाव आता कट झाले. आणि ते का कट केले, ते कशासाठी कट केले, किंवा पहिले ते नियमात बसले होते की नव्हते बसले, की पहिले नियम सोडून यांनी पैसे वाटले का, म्हणजे असे बरेचसे प्रश्न आज आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे मित्रांनो. आणि ह्या व्हिडिओमध्ये सर्वांना चर्चामध्ये सहभाग घ्यायचा आहे. म्हणजे आता जर आपण बघितलंय, काल परवा बातम्या होत्या की ज्यांनी लाडके बहिणीचे पैसे घेतले आहे की नाही, ज्यांना मिळाले त्यांच्याकडून ते परत आता वसूल करण्यात येणार आहे का, तर ते नियमात बसत नाही. आता विचार करायसारखी गोष्ट ही आहे मित्रांनो की ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आणली आहे की नाही, असं नाही की कोणती बहिणीनं मोर्चा काढला होता किंवा महिला मोर्चा घेऊन गेल्या होत्या आणि मग सरकारनं लाडकी बहीण योजना काढली, तर तसं नव्हतं. तर ते इलेक्शन डोळे समोर ठेवून की बाबा परत सरकारला सत्तेत यायचं होतं, म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना ही आणली आहे की नाही. लाडकी बहीण योजना कशासाठी आणली, तर सरकारला परत सत्तेत यायसाठी आणली. मग ज्या वेळेस लाडकी बहीण योजना यांनी आणली त्यावेळेस यांनी नियम बनवले होते की नव्हते बनवले, व कोणत्या महिलेला पैसे द्यायचे, महिलेला पैसे द्यायचे. मग त्यावेळेस यांनी जे आर काढला असेल की बा असे असे नियम त्यावेळेस यांनी लागू केले असतील. मग माझा प्रश्न असा आहे मित्रांनो सरकारला, की ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजना काढली आणि ज्यावेळेस तुम्ही इलेक्शनच्या आधी 3-3 महिन्याचे 2-2 महिन्याचे पैसे त्यांना टाकले, मग त्यावेळेस तुम्ही काय झोपले होते का बाबा, त्यावेळेस तुम्ही का बघितलं नाही हे नियमात बसतंय का नाही बसतंय. आता तर काही अशी परेशानी मित्रांनो याच्यामध्ये की त्यावेळेस काही माणसाच्या नावावर पण पैसे आले. म्हणजे असं या लोकांचं म्हणणं आहे. आता सरकार सांगतंय की बा काही लोक माणसानं पण पैसे उचलले. अरे उचलले म्हणजे ते काय तिथं न्यायला आलते का तुमची तुम्ही त्यांच्या खात्यावर पैसे टाकले, मग त्यावेळेस तुम्ही कोणती चौकशी केली होती का बाबा त्यांच्या खात्यावर पैसे टाकताना ही महिला आहे का पुरुष आहे, बुवा याच्याकडे 4 व्हीलर आहे का 2 व्हीलर आहे, ह्यो आपल्या महाराष्ट्रातला आहे का महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे. म्हणजे याचा काही विचार त्यावेळेस ह्या लोकांनी का केला नाही, तर फक्त एकच त्यांच्या डोक्यात होतंय की आम्हाला फक्त सत्ता पाहिजे. आणि ती सत्ता मिळवण्यासाठी मित्रांनो ह्या लोकांनी त्यावेळेस ना महिला बघितल्या ना पुरुष बघितलंय. जसा फॉर्म येईन तसे पैसे, जसं नाव येईन तसे पैसे दिले. कारण पैसे काय यांच्या घरातून यांना द्यायचे नव्हते. पैसा बी आपलाच होता, जनतेचा होता, आणि जनतेचा पैसा येईनी यांना परत सत्तेवर यायसाठी वापरला. लक्षात घ्या. आणि आता सत्तेवर बसल्यानंतर की 7-8 महिने झाल्यानंतर, 1 वर्ष झाल्यानंतर आता तुम्ही लाडकी बहीण योजनेची चौकशी लावली. व किती लोक त्याच्यात बसतात, किती महिला बसतात, किती महिला बसाना, हे आता चेक करू राहिले. आणि आता कितीतरी कोटी रुपये परत त्या लाडक्या बहीण योजनेत गेलेले पैसे परत हे मागे घेऊन राहिले. म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे मित्रांनो की मी स्वतः वाटलेले पैसे ते आता परत हे मागे घेऊन राहिले. ठीक आहे, चला ते घ्या, आमचं काय म्हणणं नाही. पण मग हे जे तुम्ही 27-28 लाडक्या बहिणीचे नाव जे कट केले, मग हे त्यावेळेस तुम्ही झोपले होते का त्यावेळेस तुम्ही झोपीत पैसे वाटले. म्हणजे मित्रांनो फक्त येईनी त्यावेळेस काय मी सांगितलं की यांना फक्त निवडून यायचं होतं, आणि निवडून यायसाठी ही लाडकी बहीण योजना आणली. आणि त्यावेळेस भरमसाठ पैसा आपला आम जनतेचा पैसा यांनी इलेक्शन फंड म्हणून वाटला. आणि आता त्याच लाडक्या बहिणीचे ज्यांना फक्त 2-2, 3-3 हप्ते पडले, त्यांचं मतदान घेतलं, त्यांच्या मतदानावर आज हे खुर्चीवर बसले, आणि त्याच लाडक्या बहिणीचे पैसे आज म्हणजे कट करून परत वापस घेऊन राहिले. कितीतरी कोटी रुपये म्हणजे महाग घेणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना पैसे घेतलेले
जे आता नियमात बसत नाही त्यांच्याकडून परत हे पैसे वसूल करणार आहे. म्हणजे याच्यात दोष कोणाचा आहे? खरी परिस्थिती ना मित्रांनो, ज्या बहिणींना आता पैसे वापस करायचे, बाबा येईने काय तुमची धून काय चोरी करून आणले का? हे तुमच्या दारात बसले होते भीक मागत का द्याचं आम्हाला? म्हणजे हे तुम्ही दिले आणि आज म्हणजे आज त्या लोकांकडे पैसे हाई नाही आहे त्यांच्याकडून तुम्ही आता वापस घेणार. म्हणजे वार आहे सरकार. आणि मग त्यावेळेस मित्रांनो फक्त मी काय सांगतोय की ह्या लोकांना फक्त इलेक्शन समोर डोळ्यासमोर ठेवून ही गोष्ट केली. आज यांना भरपूर जर चाललंय पण असं झालंय हाकना बॉम्ब तशी गत झालेली मित्रांनो, है की नाही? म्हणजे इकडे शेतमालाला भाव द्यायचे पत्ते नाही, इकडे शेतकऱ्याचं कर्ज वसूल माफी करायचं पत्ता नाही, आणि इकडे अशा योजना आणतात म्हणजे ते त्यांच्या फायद्यासाठी. आणि त्या योजनेत आता बंद करायच्या, कसं तरी आता बंद करायचं, कारण आता ते जड व्हायला लागलं ना. मग आता बंद करायचं तर कारण काय? तर मग टू व्हीलर फोर व्हीलर ज्याच्याकडे आहे त्याला ते मिळू शकत नाही, आमका आहे फल नाही. अरे बाबा मग पहिले कशी देल ते? आणि ज्या लोकांकडे तुम्ही आज पैसे मागणी करतात ना, वसूल करायची भाषा करतात ना, तर ते तर आपले हात जोडून विनंती सगळ्या लाडक्या बहिणींना, काही यांना वसूल बी करू नका आणि मागं देऊ नका. डायरेक्ट कोर्टात जाऊन केस करायची का हे आम्हाला पैसे मागू राहिले. कारण त्यावेळेस काय चुकी लाडकी बहिणीची नव्हती. लाडकी बहीण तुमच्या दारात नव्हती आली की आम्हाला लाडकी बहीण योजना मंजूर करा म्हणून. म्हणजे तुम्ही केली, तुम्हाला गरज होती मतदानाची, तेव्हा तुम्ही बघितलं नाही. खसाखस आमचेच पैसे दिले वाटून. आणि आता सत्तेवर बसले, आता दिसून राहिले तुम्हाला नियम अटी सगळ्या गोष्टी, आणि आता पैसे मागे घ्यायला म्हणजे वसूल करायला. हो अरे धंदा. आणि अशा योजना आणा जातात प्रत्येक वर्षी 5 वर्षाला. म्हणजे महाराष्ट्र कसा बी भिकायला लागेल. इकडे शेतमालाला भाव नाही त्याचं बघा, शेतकरी आत्महत्या करतो त्याचं बघा. शेतकरी आत्महत्या किती वर्षापासून करतोय? ते स्वामीनाथन आयोग लागू करायचं 2004 पासून, त्याच्याकडे लक्ष द्या. अरे सरकार चालू द्या. मित्रांनो हे खरं सांगतो की याच्यामध्ये पूर्ण चुकी ह्या लोकांची आहे. सत्ता मिळवण्यासाठी काही स्कीम राबायच्या आहे का नाही? महाराष्ट्र कर्ज हो, नाही तर आज प्रत्येकावर कितीतरी कर्ज आहे आज महाराष्ट्रातील लोकांवर. एवढं तर कर्ज आहे महाराष्ट्रावर. फक्त स्वतःच्या फायद्यासाठी किंवा राबायच्या, सत्तेवर बसायचं, नंतर परत वसूल करायचे. चांगला फंडा आहे भाऊ, चांगला फंडा आहे अध्यक्ष महोदय. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि माझ्या लाडक्या बहिणीला सर्वांना सांगतो का 1-5 रुपये पण वापस देऊ नका. हे ज्यावेळेस काय झोपले होते का पैसे वाटताना, त्यावेळेस तर खसाखस पैसे दिले. आपण काय त्यांच्या घरी जाऊन चोरी करून नाही आणल्या वापस करायला, वसूल करायला. त्यांनी दिलेले, त्यांनी आपल्या खात्यात टाकले. त्याच्यामुळे देऊ नका, है का नाही? हात जोडून सांगतो. चला, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.